नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यभरातील तपासणीमध्ये दुधामध्ये पाण्याची भेसळ, युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, फॉर्मालिन, मेलामाईनसारख्या घातक रसायनांचा वापर, सोबतच विनापरवाना व्यवसाय, चुकीचं लेबलिंग, शीत साखळीतील त्रुटी आणि अस्वच्छ प्रक्रियेचे प्रकार आढळून आलेत. यामुळे संपूर्ण दूध पुरवठा साखळीवरती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कठोर नियम लागू केलेत. नियमांचं उल्लंघन आणि भेसळखोरी करणाऱ्यांना आता 10 लाख रुपयांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा देखील होणार आहे. दुधाची मागणी अधिक आहे, त्या तुलनेमध्ये उत्पादन कमी आहे. अशा स्थितीमध्ये भेसळखोरीला ऊत आलाय. ग्रामीण भागामध्ये गायी म्हशी असलेल्या घरी दुधाची विक्री होते, त्यामुळे ते दूध शुद्ध आणि पौष्टिक आहे याची खात्री पटते. परंतु पाकिटबंद दुधाची विश्वासार्हता नेमकी किती, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. मात्र दुधाचं उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चाललंय, त्यामुळे ग्राहकांना पाकिटबंद दूध खरेदी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. IAS तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची सूत्र हाती घेतली आणि त्यानंतर भेसळखोरीचा रोज एक नवीन पर्दाफाश होऊ लागलाय. जनतेला शुद्ध, सकस आणि सुरक्षित दूध मिळावं यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं स्वच्छ दूध, सुरक्षित आरोग्य, भेसळयुक्त महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबवली आहे. दुधातील कृत्रिम आणि रासायनिक भेसळीविरुद्ध प्रशासनानं झिरो टॉलरन्स हे धोरण स्वीकारले. दूध संकलन केंद्र, बल्क मिलर कूलर, चिलिंग सेंटर, डेअरी, प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक आणि किरकोळ विक्रेते या संपूर्ण पुरवठा साखळीला समान पद्धत लागू करण्यात आली. कच्च्या दुधासाठी रॉ मिल्कचं लेबलिंग अनिवार्य राहील. पिण्यापूर्वी उकळणं गरजेचं आहे हे त्यावरती लिहावं लागेल. त्यानंतर पाश्चराइज, प्रमाणित किंवा इतर कोणत्याही उष्णता प्रक्रिया केलेल्या दुधाची विक्री केवळ सीलबंद आणि सुरक्षित लेबलयुक्त पॅकिंगमध्येच करता येईल. दुधाचं संकलन, साठवणूक आणि वाहतूक करत असताना केवळ फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा आणि उपकरणांचा वापर निर्यादित राहील. दुधाचं उत्पादन कधी झालं, ते कुठून गोळा केलं आणि कधी विकलं गेलं या संदर्भातील सर्व माहिती रेकॉर्ड करून ती ठेवणं व्यावसायिकांना आता बंधनकारक करण्यात आलं. दूध काढल्यापासून किंवा संकलित केल्यापासून 2 तासांच्या आतमध्ये ते शीतगृहामध्ये आणून त्यावरती प्रक्रिया करणं गरजेचं आहे. दुग्ध व्यवसायामध्ये दुधाला थेट हाताळणाऱ्या प्रत्येक कामगाराकडे अधिकृत वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रत्येक डेअरी आणि प्रक्रिया केंद्राला अन्न सुरक्षा मानांकनाचं आणि गुणवत्ता नियमांचं काटेकोर पालन करून स्वतःची अन्न सुरक्षा व्यवस्था प्रणाली राबवावी लागेल असे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे मित्रांनो, इथून पुढे जर दुधामध्ये युरिया, डिटर्जंटचा वापर जर केला तर FDAनं नवीन जे काही नियम लागू केलेत त्यामुळे आता हे महागात पडणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.